आद्य म्हणजे जुनं, अमृत म्हणजे लोकांना पिल्यानंतर स्फूर्ती वाटते, म्हणून आद्यामृत पिले आजोबांनी नाव ठेवलेलं आहे. आषाढी एकादशी दिवशी माझ्या आजोबांनी 1924 साली हे दुकान चालू केलं आहे. तसे या दुकानाला 114 वर्ष झालेत. पहिले माझं दुकान रामेश्वर चौकात ठावडी स्टील म्हणून होतं, बंद करून टाकले, पण हे दुकान अजूनपर्यंत आहे. आम्ही चौथी पिढी हा धंदा करणार आहे. पंजोबा, आजोबा, वडील आणि मी आणि माझे बंधू सगळे. चहा म्हणजे हा गरिबांचं पेय, लोकल माणसाला परवडलं पाहिजे. म्हणजे हे कस्टमरला दिले की आपण एक चहा साधा 10 रुपये, स्पेशल चहा 15 रुपये, कॉफी 20 रुपये. सकाळी पहाटे 5ला उघडतो. रात्री 9 वाजता बंद करतो. पहाटे लोक जी रोजची नेहमीप्रमाणे पेपरवाले, भाजीवाले ते रोज येतात. अजून आमची टाईप टीची अमृततुल्य चहा तयार करायची. पाणी टाकायचं, चहापत्ती टाकायची, साखर टाकायची, आपल्या ठरल्याप्रमाणे मापाप्रमाणे दूध टाकायचं, इलायची, मसाला वगैरे, आणि मस्त उकळला चहा तर लोकांना असं फ्रेश वाटलं पाहिजे. आता आम्ही करतोय, माझी पोरं करतील ह्याचं काही गॅरंटी नाही. त्यांची एज्युकेशन झालेली आहे, मेंटॅलिटी चेंज झालेली आहे, तर त्यात इंटरेस्ट नाही. लोकांना आवडते स्पेंड करायला पैसे, त्याच्यामुळे असं काही हे नाही आहे की म्हणजे तो चहा. आता सोफिस्टिकेटेड लोक जे आहेत ते जाऊन पितात तिकडे, म्हणजे या ठिकाणी असे येऊन येतात, बसतात, चहा पितात, असं काही नाही. कॉलेज क्राऊड येतं इकडे बसायला. ॲक्च्युली बेसिकली काय आहे की टाईम तुम्हाला चांगला स्पेंड करायला मिळतो. अमृततुल्य म्हणजे गर्दी, रश, निवांतपणा असलं काही नसतं. तर इकडे आपण अशी जागा केली आहे की तुम्ही निवांत इकडे गप्पा मारू शकता. यू कॅन स्पेंड हेल लॉट ऑफ टाईम. म्हणजे मी ॲज अ कस्टमर मी जेव्हा होतो ना, तर आम्ही 8-8 तास बसायचो. थोडक्यात एक मॉडर्न कॅफे बट विथ असं इंडियन लुक टाईप असं केलेलं आहे थोडं. जे अमृततुल्यतला जो चहा आहे त्या टाईपचाच थोडा एका वेगळ्या पद्धतीने चहा क्रिएट केलेला आहे. आणि आजकालच्या लोकांना काही नवीन गोष्टींमध्ये आवडतात. आता अमृततुल्यमध्ये जर का तुम्ही गेला तर तिथे एकच प्रकारचा चहा असतो. तर आपल्या इकडे 7-8 प्रकारचे चहा आहेत वेगवेगळे. निवांत बसता येईल, तुम्ही गेम्स खेळू शकता, यू कॅन टॉक आवर्स, एकदम व्यवस्थित डिस्कशन सगळं होऊन जातात. मीटिंग्स होतात इकडे, परत पार्टीज होतात. म्हणजे असं काही नाही की फक्त चहा पिण्यासाठी लोक येतात इकडे. चाय फक्त नाव आहे, पण इट्स अ म्हणजे सोशल प्लेस आहे एक असं समजतो.